सहकारी माननीय विधिमंडळातील माझे सहकारी माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब त्यांनी आपल्या विचार आपल्या सर्वांच्या त्यांनी आता आपले विचार मांडले आणि अनेकदा मला वाटतं 4 टर्मला मी विधिमंडळामध्ये एकत्र काम केलेलं आहे. कारण भीमराव धोंडे साहेब निवडून आलेले ते भीमरावजी धोंडे साहेब, माजी आमदार बाळासाहेब वाजपेयीजी, विद्यमान आमदार विजयसिंह पंडितजी, राजेश्वर चव्हाण, अजय धोंडे, कल्याण आखाडे, संध्या सोनवणे, रुपेश बेजरे, अक्षय गायकवाड, काका शिंदे, विश्वास नागरगोजे, भाऊसाहेब बराटे, दीपक डुंबरे. आज खरं तर मला उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आज जळगाव जिल्ह्यातले काही सहकारी पक्ष प्रवेश करतायत, तसंच बीड जिल्ह्यातले अनेक मान्यवर भीमरावजींच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील काही आमचे सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. वाशिम जिल्ह्यातले पण काही आमचे सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात आणि पालघर मधले देखील काही माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. ते तसंच उपस्थित असणारे रवी जैन, अरविंद चव्हाण, सोनाली ठाकूर, आनंद ठाकूर, सर्व माझे जळगाव, बीड, जालना, पालघर त्या जिल्ह्यातून आलेले पक्षप्रवेशाच्या करता उपस्थित सर्व मान्यवर नेते, कार्यकर्ते, आमच्या लाडक्या बहिणी, आमचे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीला आपल्या सगळ्या समोर दिलगिरी व्यक्त करतो की मला धनंजयला आणि काय आमच्या सहकार्यांना यायला उशीर झाला. आज कॅबिनेट असते, प्री कॅबिनेट असते, अनेक आमदार भेटायला येत असतात. मंगळवारी आम्ही 100% मंत्रालयात किंवा सह्याद्रीला भेटू शकतो. यामुळं अनेक जण येतात आणि त्याच्यामुळे आम्हाला यायला उशीर लागला. मित्रांनो, इतक्या लांबनं आपण सगळेजण आला त्याबद्दल मी विशेषतः बीडकरांचं, जालना, वाशिम, पालघर, जळगाव या सगळ्याच भागातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये चढ उतार येत असतात, वेगवेगळ्या घटना घडत असतात. एकंदरीतच काम करत असताना आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी सगळ्या समाजामध्ये जातीय सलोखा असला पाहिजे. एकमेकाच्या बद्दल आकस, द्वेष कधी महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं इतिहास आहे आणि तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना माहिती पण आहे. आपला राज्य एक पुरोगामी विचारांचं राज्य आहे. आज या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. मधल्या काळात निर्माण झाली आणि पुन्हा माझ्या बळीराजाला उभं करत असताना, बळीराजाला सावरत असताना, बळीराजाला आधार देत असताना त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 32,000 कोटीचा पॅकेज दिला. दिवाळीनंतर पण पाऊस पडला. पहिल्यांदा मित्रांनो मे महिन्यात पाऊस सुरू झालेला आहे, तो आतापर्यंत चालू होता असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. इथं मगाशी चंद्रकांत ठाकरे पण आहे, मी मगाशी त्याचं नाव घ्यायचं राहिलो. अनेक सहकारी आहेत, सगळ्यांचेच मी उल्लेख करू इच्छितो. पण 6 महिने कधी पाऊस पडलेला बीडकरांनी बघितला नाही, जालनाकरांनी, जळगावकरांनी, वाशिमकरांनी, पालघरकरांनी, महाराष्ट्राने बघितला नाही. मी पण अनेक वर्ष, मी तर 35 वर्ष झाली समाजकारण, राजकारण करणारा एक कार्यकर्ता. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली मला कामाची संधी मिळाली आणि तेव्हापासून मी आजपर्यंत काम करत आलोय. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, मी कामाचा माणूस आहे, मला चुकीचं खपत नाही, मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे. परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात
मला टार्गेट केलं जातं, ह्याचाही अनुभव आपण घेतला. त्या खोलात मी जास्त जात नाही. मी माझी भूमिका 3 वेळेला स्पष्ट केलेली आहे. चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध पाणी का पाणी येईल, कुणाचं खरं कुणाचं खोटं ह्या सगळ्या गोष्टी येतील. परंतु मित्रांनो, एकंदरीतच या बीड जिल्ह्याला मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या राजकीय जीवनामध्ये कधी ह्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद म्हणून मला कामाची संधी मिळेल. परंतु राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही आणि इथल्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर येऊन पडली. मी तेव्हापासून ठरवलं की भीमराव धोंडे साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की एकंदरीतच ह्या भागातला मोठ्या प्रमाणावर मजूर हा ऊसतोड करता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन 6-6 महिने स्वतःचा संसार, मुलं बाळ, प्रपंच सगळं तिकडे घेऊन कुठं कोप्यामध्ये राहतो, कुठं फडामध्ये राहतो आणि अशा पद्धतीने स्वतः पोटाची खळगी भरण्याचं काम करतो. त्याच्याकरता प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रयत्न केला, त्याच्यामध्ये धनंजयनी प्रयत्न केला, त्याच्यामध्ये भीमरावजी धोंडे असतील, त्याच्यामध्ये बाळासाहेब आजबे असतील, विजय सिंह असतील, पंडित किंवा आमचे प्रकाश सोळंकी असतील, अनेकांची नावं घेता येतील, पंकजाताई असतील. मी त्याच्यामध्ये सर्वांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला. परंतु आज देखील आता बैलांनी ऊस वाहन कमी झालेलं आहे. आता आम्ही त्याला जुगार म्हणतो. ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला मागं अशी एक ट्रॉली लावतात आणि मोठा प्रमाणावर ऊस त्याच्यामध्ये आणतात. आता हार्वेस्टर निघाले. मध्ये मांजरा कारखाना विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली चालणारा उभा राहिलेला तो कारखाना 100% ऊस हार्वेस्ट होतो. काही वर्षांनी सगळी मशिनरी येणार आहे. टप्प्याटप्प्याने सगळे साखर कारखाने त्या रस्त्याने चाललेले. केंद्राच्या राज्याच्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. त्याच्यामध्ये ह्या घटकाच्या करता मुंडे साहेबांच्या नावाने एक त्या बाबतीमध्ये आमचा धनंजय मुंडे त्यांनी मला आग्रह केलेला होता. सामाजिक न्याय खातं त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी सांगितलं की एक महामंडळ स्थापन झालं पाहिजे दादा, आणि तशा पद्धतीनं ते महामंडळ स्थापन केलं. आपण त्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता वेगवेगळ्या भागामध्ये हॉस्टेल काढायचा प्रयत्न करतोय. कामं सुरू झालेली आहेत, मंजुऱ्या दिलेल्या. का तर शिक्षण हे महत्वाचं आहे. मित्रांनो, मी माझ्या 5 जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो, इथून पुढच्या काळामध्ये शिक्षण असणाऱ्यांनाच भवितव्य आहे. जे नवीन जे शिक्षण आहे, आता एआयचं शिक्षण दिलं जातं, पूर्वी संगणकाचं शिक्षण दिलं जात होतं, तेही तेवढंच महत्वाचं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. आत्ताच आमचे भीमराव धोंडे साहेब बोलले की दादा मला कॅन्सर हॉस्पिटल काढायचंय. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्यातल्या काही लोकांना ती तंबाखूची, बिडीची, सिगारेटची अशा प्रकारच्या सवयी असतात. त्याच्यातनं तोंडाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण मोठं आहे. आपल्या महिला भगिनींना काही गोष्टींची काळजी नाही घेतली तर त्यांनाही वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर त्या बाबतीमध्ये होतात. त्याच्याकरता त्यांनाही मोठ्या प्रमाणावर सांगितलं गेलं पाहिजे, माहिती दिली गेली पाहिजे. आणि आम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं, करोना ज्यावेळेस आला जगामध्ये, करोनाच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्र किती महत्वाचं आहे. डॉक्टर, नर्सेस किती महत्वाचे, पॅरामेडिकल स्टाफ किती महत्वाचा आहे, हॉस्पिटल किती महत्वाचे, दवाखाने किती महत्वाचे, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम केंद्र सरकारच्या मदतीनं पण चाललेले मोदी साहेबांच्या, आणि राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं सगळीच राज्य करतायत, आपण पण करतोय. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज काढायचा निर्णय घेतला. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती नाही, परंतु अंबेजोगाईला आशियामधलं पहिलं तालुक्याच्या ठिकाणचं मेडिकल कॉलेज कुठलं आहे तर ते आपलं बीड जिल्ह्यातलं अंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज आहे. पण तिथंही मोठं काम करण्याची गरज आहे. मी मध्ये आढावा घेतला. तो आढावा घेत असताना माझ्या लक्षात आलं, तुम्हाला पटणार नाही, 1000 कोटी रुपये
जवळपास ते हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या सोयीयुक्त करायचं म्हटलं तर त्याला ते खर्च येतोय. जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पालघरला पण पुढच्या काळात हॉस्पिटल देऊ इच्छितोय. जालन्यामध्ये देखील तशीच प्रकारची परिस्थिती. वाशिममध्ये जरी हे छोटे जिल्हे असले, आता वाशिमला तर मला वाटतं तीन आमदारांचा जिल्हा, आणि मी तुमच्या पुढे बोलतोय पुणे जिल्हा 21 आमदाराचा जिल्हा आहे. 3 कुठं आणि 21 कुठं एवढा फरक आहे. परंतु शेवटी तोही जिल्हाच आहे, तिथेही आपले बांधव राहत आहेत. आजच त्याच्या संदर्भातले काही महत्वाचे निर्णय कॅबिनेटच्या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न केला. हिंगोली असेल, वाशिम असेल, कारण तिथल्याही लोकांच्या करता शेतीचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, हे तितकंच महत्वाचं आहे. तेही काम आमचं बाबांनो चाललेलं आहे. आणि मी मगाशी सांगत होतो की बोलत असताना आमचे भीमरावजींनी सांगितलं की दादा एकंदरीतच कॅन्सर हॉस्पिटल मला पण काढायचंय. त्याच्याकरता भीमरावजी आम्ही आता ज्या पदावर काम करतोय, मला अनेकदा या राज्याच्या जनतेने 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी दिलेली आहे. त्यामुळं माझ्या अनेक ओळखी वाढलेल्या आहेत. आजच सकाळी एक डेलिगेशन माझ्याकडे आलेलं होतं. रोज कुठले ना कुठले डेलिगेशन सिंगापूरचं असेल किंवा व्हिएतनामचं असेल, वेगवेगळे मान्यवर येत असतात. आणि त्यांना आपल्याकडं त्यांच्याकडे पैसा आहे, जपानकडे पैसा आहे. ते आपल्याला जर बुलेट ट्रेन किंवा असे काही मोठे प्रोजेक्ट करायचे म्हटलं तर 1%, 2% व्याजाने पैसे देतात, कारण तिथं पैसा अमाप आहे. आणि मग त्याच्यातून आपण डेव्हलपमेंट करत असतो. त्याच्यातून मोठे मोठे रस्ते घेण्याचा प्रयत्न, जायका मार्फत आणखी काही प्रोजेक्ट घेण्याचा प्रयत्न, असा वेगवेगळ्या पद्धतीनं कमी व्याजाने जो पैसा मिळतो त्याच्यातून थांबून पुढे प्रकल्प करण्यापेक्षा आत्ताच प्रकल्प केले तर ते कमी पैशामध्ये होतात, कारण पैशाचं किंमत दिवसेंदिवस कमी होते. आणि त्याच्यामुळे हा प्रकार आपण अवलंबलेला आहे. भीमरावजी तुम्ही जे सांगितलं कॅन्सर हॉस्पिटलचं, माझ्या ऑफिसचं इथं असतील त्या संदर्भामध्ये डॉक्टर भोसले त्यांना सांगून ह्यामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या कंपन्या CSR मधून निधी देतात. मला त्याच्याबद्दलची पूर्णपणे एक माहिती द्या. मग त्याच्यामध्ये आपले ढाकणे आणि भोसले त्यांनी दोघांनी तिथं त्या बाबतीमध्ये लक्ष घालावं. आता तर आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जी काही आपली हॉस्पिटल आहे त्याच्यात पण कॅन्सर हॉस्पिटलचं युनिट काढतोय. नागपूरला एक सुंदर हॉस्पिटल कॅन्सरच्या नेतृत्वाखाली निघाल. मी स्वतः बघितलं. भीमरावजी 550 कोटी रुपयाचं हॉस्पिटल आणि अजून तिथं 300-400 कोटी रुपयाचं काम केलंय. मध्य प्रदेश मधले देखील लोक तिथे येत आहेत, इतकी व्यवस्थितपणे तिथं ट्रीटमेंट मिळते आणि सगळं अत्याधुनिक अशा पद्धतीनं केलेलं आहे. तशाच पद्धतीनं तुम्हाला आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये पुढे जाऊ. मी देखील माझ्या परीनं जेवढी काही मदत करता येईल ती CSRच्या माध्यमातून करण्यात करी. त्याचबरोबर तुम्ही जे काही सांगितलं स्थलांतर रोखलं पाहिजे, परंतु त्याच्याकरता तिथं काहीतरी रोजगार निर्माण झाला पाहिजे. या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण CIIT हे सुरू करतोय टाटाच्या मदतीनं, टाटा ट्रस्टच्या मदतीनं. त्याचंही काम आपण बीड जिल्ह्यामध्ये मंजूर करून घेतलंय. त्याचं आपण बीड जिल्ह्याला लवकरच विमानतळ काम सुरू करतोय. बीडची रेल्वे ही तुमच्या अहिल्यानगर पर्यंत गेलेली आहे. आता आमचं हडपसरचं स्टेशन झालंय, लवकरच ती आपण इलेक्ट्रिक वर कशी चालेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. सतत आम्ही पाठपुरावा करतोय आणि त्याच्यातून ती पुढे हडपसर पर्यंत येईल. आणि आपल्या मुंबईमध्ये असणारी जे काही टर्मिनल आहे तिथं आता जागाच उभी करायला नाहीये, आणि म्हणून वेगळ्या पद्धतीनं अजून काही स्टेशन वाढवता येतील का. पहिल्यांदा आपल्याला पुण्यापर्यंत ती रेल्वे न्यायची आणि पुढं आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न आहे की आमची बीडची रेल्वे ही मुंबईपर्यंत आली पाहिजे. आणि मुंबईतून आमच्या लोकांना बीडला आणि बीडच्या लोकांना मुंबईला असं जाता येता आलं पाहिजे. जेवढं दळणवळण चांगलं होतं तेवढा तिथला विकास झपाट्याने होतो.
ही गोष्ट सगळ्याच बाबतीमध्ये, पालघर आमचा आदिवासी जिल्हा आहे, तसंच आमचा जालना देखील छत्रपती संभाजीनगर मधनं नवीन तो जिल्हा निर्माण झालेला आहे. वाशिम जिल्हा देखील पूर्वी अकोला वाशिम एकच होतं, त्याचं विभाजन झालं, अकोला वेगळा वाशिम वेगळा. पालघरचं ठाण्यामध्ये पूर्वी 24 त्याच्यातले 6 आमदारांचा एक जिल्हा पालघर म्हणून झाला. निव्वळ आदिवासी भागाचा तो जिल्हा आहे. तिथं तर आता पंतप्रधानांनी आम्हाला हे नवीन सरकार आल्यानंतर 76,000 कोटीचं वाढवण बंदर मंजूर करून दिलंय. संपूर्ण तिथलं चित्र बदलणार आहे. तिथं आता जसं मुंबईला कुठल्याच शहरामध्ये इंटरनॅशनल स्तरावरचे 3-3 विमानतळ तुम्हाला पाहायला मिळणार नाही, पण मुंबईचं नेहमीचं विमानतळ, मुंबईत प्रधानांनी उद्घाटन केलेलं विमानतळ, तिथं 2 धावपट्टे आहेत, तिथं टेक ऑफ पण होतो, लँडिंग पण होतं, आणि तिसरं आम्ही वाढवणला पण करणार आहे. आणि कोस्टल रोड आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते. उद्याच्याला बंदरातनं जगातली मोठ्या प्रमाणावर वाहतूक ही स्वस्त कशात पडते, तर ती बोटीनं आणण्या देण्यामध्ये स्वस्त पडते. त्याकरता आपल्यातला माल परदेशात निर्यात करताना आणि परदेशातला माल आयात आपल्या भारतात करताना तिथं त्या वाढवण बंदर जगातल्या 10 बंदरापैकी एक ते बंदर समजलं तर एवढं मोठं बंदर आहे. तिथं नॅचरल खोली इतकी चांगली मिळाली आणि तिथं थोडा लोकांचा विरोध आहे, परंतु उद्याच्याला कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही, त्याच्या रोजीरोटीचाही प्रश्न सोडवायचा. या पद्धतीनं आम्ही मित्रांनो पुढे चाललेलो आहे. आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही इव्हन वाशिमच्या करता देखील इथं चंद्रकांत ठाकरे आमचे सहकारी बसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, त्यांना विचारा, तिथंही शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये रस्त्याची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कामं चाललेली आहेत. या प्रकारे पालघरचं चित्र बदलणारे, वाशिमचं चित्र बदलणारे, जालन्याच्या जवळनं आपला तिकडनं निघणारा पार धुळ्यावरून जो सोलापूर मार्गे आपण हैदराबादला जातोय त्या रोडचं काम, त्याच्यावर हे आपल्या बीडमधनं पण तो रस्ता जातो. अशा पद्धतीचे हे रस्ते चाललेले आहेत. आणि जळगावला पण चोपडा असेल किंवा बाकीच्या भागामध्ये असेल, तिथं पण माझी तापी नदी जाते, त्याच्यातनं कसं पाणी जास्त मुरेल अशा पद्धतीचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. आणि मित्रांनो, शेवटी तुम्ही आम्ही शेतकरी आहे, तुमची माझी जात शेतकरी ही आपली जात आहे. आणि शेती करता आधुनिक पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे. माझा पंजोबा, माझा आजोबा, माझे वडील वेगळ्या पद्धतीने, जुन्या पद्धतीनं, परंतु आता इथून पुढची पिढी यांनी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा वापर करून शेती केली तर शेतीमध्ये पाण्याचा खर्च कमी येतो, खताचा खर्च कमी येतो, उत्पन्न वाढतं. आम्ही आता गेले 3-1 वर्ष त्याच्यामधले प्रयोग केले बारामतीच्या परिसरामध्ये. बीडकरांनो आणि बाकीचे पण जालनाकर असतील, आमचे वाशिमकर, आमचे सगळ्यांनाच मला सांगायचंय की त्यामध्ये 70 टन ऊस काढणारा शेतकरी त्या AIचा वापर केला तर तो 100 टनापर्यंत जातो. ज्याचा 90-100 टन ऊस निघतो तो जवळपास 130 टनापर्यंत जातो. एवढी किमया होते. ते मशीन तुम्हाला फोनवर सांगतं की आज त्या पिकाला पाणी पाहिजे का नाही. नुसतं ऊसाला नाही, तुम्ही ते सोयाबीन आपल्या कापसाला पण करू शकता, केळीला करू शकता, फळबागांना करू शकता. आम्ही ते कांदा सगळ्याच पिकाला ते घेता येतं, करता येतं. आणि तशा पद्धतीनं यंदाच्या वर्षी कृषी विभागाच्या करता 500 कोटी रुपयाची तरतूद ही आमच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या करता त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्याचा उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आपल्याकडे मुळातच पाणी मर्यादित आहे, ज्याचा उल्लेख मगाशी आमच्या भीमराव धोंडे साहेबांनी केला. आणि हे स्थलांतर रोखायचं असेल तर तिथं उद्योगपतींना आणण्याच्या करता त्यांच्या विमानाची व्यवस्था, त्यांच्याकरता रेल्वेची व्यवस्था, त्यांच्याकरता रोडची चांगल्या प्रकारची व्यवस्था सुविधा, मग अधिकारी तिथं चांगले येतात, ते तिथं गुंतवणूक करतात. आणि माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे, उद्याच्याला ते तिथं राहायला आल्यानंतर त्यांना त्रास नाही दिला पाहिजे. त्यामध्ये
आम्ही पुण्यामध्ये किंवा इकडं आमच्याकडे इंडस्ट्री का वाढतील, इथं रायगड जिल्ह्यातले पण काही माझे सहकारी आहेत, लोक रायगडला प्राधान्य देतात, पुण्याला प्राधान्य देतात, तिथं त्रास त्यांना तुलनात्मक कमी आहे. आपल्या इथं जरा वेगळं ऐकायला मिळतं, खरं का खोटं ते तुम्हाला माहिती. त्याच्यामुळं हे जे काही प्रकार चालतात, मग उद्योगपती कशाला तिथं गुंतवणूक करतील. हे परदेशातली लोक येतात आणि करोडो रुपये ज्यावेळेस गुंतवणूक करायचा प्रयत्न करतात. मला तर परवा एक डेलिगेशन आलं, ते सांगत होतं हल्दीराम आहे ना आपलं नागपूरचं, भीमरावजी, त्या हल्दीरामच्या मध्ये एक परदेशी कंपनी गुंतवणूक करती आणि त्यांच्याशी टायअप करती, 75,000 कोटी रुपये खर्च करते. 75,000 कोटी. मी म्हटलं एवढे? ते म्हणले हो, जगात सगळीकडं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे शॉप्स काढायचे आणि हल्दीरामनी ते प्रोडक्ट सगळीकडे पाठवायचं. एवढं म्हणजे ह्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीने जग मित्रांनो इतकं जवळ आलेलं आहे की कुठं काय खटदिशी झालं तर तिथल्या तिथं लगेचच कळतंय. आता काल दिल्लीमध्ये एक वाईट घटना घडली, 1 मिनिटात सगळ्या देशाला कळलं की अशी अशी घटना घडली. त्याच्याबद्दलचा तपास अमित शाह साहेबांनी लक्ष घातलंय, पंतप्रधानांनी लक्ष घातलंय. त्याच्यात वस्तुस्थिती पुढे येईल, कोण त्याचा मास्टर माइंड आहे, कुणी काय केलं, कुठनं तशा प्रकारचं RDX आलं, इतकं RDX आलं कसं, कोण त्याला जबाबदार, ते सगळं पुढे येईल. परंतु माणसाचा जीव महत्वाचा आहे. अलीकडे तुम्ही बघता बिबट्या प्राणी किती त्रास देतोय, त्याही संदर्भामध्ये काही महत्वाचे निर्णय आम्ही घेतो. विशेषतः आमचा अहिल्यानगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ह्या भागामध्ये धुमाकूळ घातलाय आणि आपलीच लोक मोठ्या प्रमाणावर माझ्या बीडीची ऊस तोडायला जातात आणि त्या ऊसातच ती बिबट्याची पिल्लं असतात. म्हणजे पूर्वी कुठेतरी साप निघायचा, बरं आपण तोडायला कधी जातो? पहाटे 3 वाजता 4 वाजता तोडतात. तिथं काय करणार आहे, बिबट्या आहे का आणखीन काही आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना इतकं सोपं झालंय बिबट्यांचा पैदास वाढायला. ते ऊसाची एकदा खांदी बांधणी झाली की वर्षभर आपण त्याला पाणी देत बसतो. त्या वर्षभरात त्या बिबट्याच्या माद्यात 2दा वितात आणि 4-4 पिल्लं देतात. अरे जरा गावाकडचा एखादा शब्द आला की तुम्ही हसता. तुम्ही गावाकडचं, मी गावाकडचं, पिल्लं देतात. तर त्या पद्धती. आणि काय आहे, पिल्लं दिल्यानंतर 4 पैकी एकच जगतंय, मग कोण घार उचलून काय, तिथं 4च्या 4 जगतायत. म्हणजे वर्षात 8 पिल्लं ती नरमादी देते. त्या एरियात आम्ही आढावा घेतला, त्याच्यामध्ये कुणी सांगितलं जवळपास 2000 बिबटे झालेत. 2000. आता दिवसा पण कुठे इकडं तिकडे जाताना बिबटे दिसत आहेत ह्या ठराविक भागात. म्हणजे जुन्नर, खेड, मावळ, आमचं काल कोपरगावला आलो होतं. तिला पोहोचलं काय? बरं ठीक आहे, जे काही आहे शेवटी ह्याचाही बंदोबस्त करावा लागणार. तुम्ही काहीतरी वेगळाच अर्थ त्यामध्ये आजच कॅबिनेट, ऐका जरा, आजच आम्ही चर्चा केली की काय काय पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीला आवर घालायचा. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना कुणीही फार जर सत्तेचा गैरवापर करायचं म्हटलं तर फार काळ ते टिकत नसतं. मी तुम्हाला बजावतो, कारण अनेकदा आम्ही काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्यातली, गावची सगळ्या सत्ता आमच्या लोकांच्या होत्या, परंतु तरी त्या सत्तेचा कधी आम्ही गर्व केला नाही. सतत पाय जमिनीवर ठेवून लोकांची कामं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं 8-8 वेळेला लोक लाखाच्या मताने निवडून देतात. याचा अर्थ कुठंतरी आम्ही काम केले म्हणून समाज आम्हाला निवडून देतोय. आपल्याला कशा पद्धतीनं बदल करायचा आहे, आपल्याला इथला जो कारखाना आहे आमच्या भीमराव धोंडेंच्या नेतृत्वाखाली मागे चालणारा, त्याच्यात काही अडचणी आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये केंद्राची मदत लागणार आहे. ते अमित शाह साहेबांच्याकडे जावं लागणार आहे.
आपल्याकडं आता पूर्वीच्या तुलनेमध्ये ऊसाचं क्षेत्र वाढायला लागलेलं आहे. शेततळी मोठ्या प्रमाणावर देण्याच्या करता प्रोत्साहन देतोय. त्याच्यामुळं त्या पाण्याचा जर नीट उपयोग केला आणि ठिबकच्या धर्तीवर आपण ठिबकनी त्या ऊसाला किंवा त्या पिकाला ते पाणी दिलं तर आपलं उत्पन्न त्या ठिकाणी वाढतं. आणि म्हणून त्या कृषी खाता आमच्याकडेच राष्ट्रवादीकडे आमचे दत्तामामा भरणे त्या खात्याचे मंत्री आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. ते पुढे जात असताना सहकार खातं पण आपल्याकडे भीमरावजींनी सांगितल्यानंतर मी लगेचच साखर आयुक्ताला फोन केलेला होता. परंतु साखर आयुक्तांनी सांगितलं की दादा आता हे आपल्या हातात राहिलेलं नाहीये, हे केंद्राच्या हातात राहिलेलं आहे. त्याच्यावर केंद्रानं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील अशा पद्धतीनं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की एकंदरीतच वेगवेगळे मान्यवर ज्यावेळेस येतात निश्चितपणे त्यांना बेरीज होती. आज तुम्ही सगळे वेगवेगळ्या 5 जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात. निश्चितपणे त्या सर्व भागामध्ये राष्ट्रवादीची बेरीज वाढायला मदत होणार आहे. उद्याच्याला आजपासूनच नगरपालिका नगरपंचायतीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली. लवकरच त्याचे मतदान 2 तारखेला होणार आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला मला सगळ्यांना लक्ष घालावं लागेल. भीमरावजींना लक्ष घालावं लागेल, बाकीच्या मान्यवरांना लक्ष घालावं लागेल. त्याच्यानंतर जिल्हा परिषद तालुका पंचायत येणार आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिका येणार आहे. मित्रांनो, आमच्यासारखी माणसं कोण उपमुख्यमंत्री होतं, मंत्री होतं, आमदार होतं, खासदार होतं, वेगवेगळ्या पदावर कुणामुळे संधी मिळते? कार्यकर्त्याच्यामुळं, जनतेच्यामुळं. कार्यकर्ता तिथं बूथवर काम करतो, कार्यकर्ता तिथं राबतो आणि त्याच्यामुळं संघटना वाढते. परंतु संघटना वाढवत असताना जो माणूस, जो कार्यकर्ता खाली काम करतो त्यालाही वाटतं ना मी तालुका पंचायतीचा, जिल्हा परिषदेचा, नगरपालिकेचा, नगरपंचायतीचा, महानगरपालिकेचा सदस्य असावा, उपसभापती व्हावं, सभापती व्हावं, झडपी अध्यक्ष व्हावं, उपाध्यक्ष व्हावं, महापौर व्हावं, नगराध्यक्ष व्हावं. साहजिकच त्याला वाटतं. आणि का वाटू नये? सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचं काम त्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. 62ला त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणली. ह्याच्यातनंच कार्यकर्ते कितीतरी पुढे आले. सुरुवातीला कितीतरी जण तालुका पंचायतीच्या, जिल्हा परिषदेचे सदस्य असणारे नंतर आमदार झाले, कोण गावचे सरपंच असणारे मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुखांचं उदाहरण आहे आपल्याच मराठवाड्यातलं. आमच्या आरआरचं पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण आहे. एक गरीब कुटुंबातला कार्यकर्ता, परंतु जिल्हा परिषदेला 79 साली निवडणूक झाली आणि 1 बैलाच्या चिन्हावर निवडून आले. नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचले. एवढी ताकद घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणि घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिली. हे साधं सोपं काम नाहीये. किती कोण श्रीमंत असला तरी त्याला एकच मत, अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला यांनाही एकच मत. आणि माझा शेवटचा आष्टी, पाटोदा, शिरूर किंवा माझा चोपड्याचा किंवा माझ्या जालन्याच्या परिसरातला किंवा वाशिम, पालघर, कुठलाही दुर्गम भागातला असो, आदिवासी भागातला असो, डोंगरी भागातला असो, जिरायत भागातला असो किंवा बागायती भागातला असो, त्या शेवटच्या माणसाला किंवा त्या माझ्या लाडक्या बहिणीला पण एकच मत. एवढा किमया ही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्या घटनेतनं झालेली आहे, संविधानातनं झाली आहे. त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मित्रांनो, मी एक बघितलंय, वेगवेगळ्या जिल्ह्यातलं राजकारण वेगवेगळं. त्यामध्ये काय होतं, ह्याच्यात मी बीडला आता मध्ये ती रेल्वे सुरू करायला आलो. आम्ही भाषण करतो, पुढे हे शिट्टे, वाव, जायला म्हणलं काय चाललंय. आम्ही पण सगळीकडे फिरतो बाबा, असं नसतं. आपण प्रतिसाद दिला पाहिजे, परंतु केव्हा दिला पाहिजे? नुसतं राजकारणाने तुमचं माझं पोट भरणार नाही. आपल्याला नीटपणे शेतीवाडी करून, नीटपणे स्वतःचा व्यवसाय करून अनेक आता योजना आणल्यात. महाज्योतीच्या आणल्यात, सारथीच्या आणल्यात, आरटीच्या आणल्यात, बार्टीच्या आणल्यात, अमृतच्या आणल्यात. इतक्या वेगवेगळ्या प्रकारची महामंडळं काढलीत आणि त्याच्यात बिनव्याजी 5 वर्षाच्या करता आम्ही व्याज भरतोय. त्याच्यातनं लोक वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही प्रोजेक्ट उभे करतात. आता पर्यटनातनं देखील आमच्या लाडक्या बहिणी करता आम्ही हे घेतो, कार देतो. तुमचे
पर्यटनाच्या करता, आणि व्याज 5 वर्षाचं सरकार भरतंय. बऱ्याचशा भागातल्या महिला फक्त ती त्याच्या नावावर गाडी पाहिजे, तिच्या नवऱ्याच्या नाही, तिच्या स्वतःच्या नावावर, तर मग त्या योजनेमध्ये पर्यटनातनं आपण त्यांना मदत करतो. मित्रांनो, केंद्राच्या मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आणि राज्याच्या जेवढ्या आमच्या योजना आहेत, त्या योजनेचा फायदा आपण आपल्या इथल्या गरिबाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तरी एवढं मोठं काम होईल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक समाधानाचं वातावरण, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद हा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. फक्त चुकीचं काम काही करू नका, वेडेवाकड्या गोष्टी काही करू नका. जर उद्याच्याला कशातनं निधी मिळाला तर निधी तिथंच वापरा. बऱ्याचदा आता परवा बीडला तर एका शहाण्याने करच केला. अजित पवारचं लेटर हॅड घेतलं, सही त्याचीच हाणली, सही पण माझी नाहीये, त्यांनीच ठोकली सही, आणि काही यादी दिली आणि कलेक्टरला म्हणली ही कामं मंजूर करा. ते मला कळल्या त्याच्यावर FIR दाखल करायला लावला. कोणतरी सापडला, कुठल्या भागातला सापडला मला माहित नाही. चायला काय पोचलीत बघा ना, मी एवढा कडक माझी सही करतोय आणि यादी करून कलेक्टरला देतोय, हे दादानी सांगितलं. मला कठीण आहे, कठीण. हे असलं काही तुम्ही कुणी करू नका. मी चांगल्याच्या पाठीशी सगळी ताकद पणाला लावेल बाबांना. पण तुम्ही चुकीचं केलं आणि म्हणलं की दादा आता इथं चुकले, एकदा या पदरात घ्या, तर पदर फाटून गेलाय, पदरात काही घेणार नाही आणि धोत्रात पण काही घेणार नाही. कारण आता धोत्र पण कमी झाली, टोप्याही कमी झाल्या. परंतु तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे, आम्हाला अभिमान आहे. पागोटेवाले तर कधीतरी एखादे दिसते, आपण पण आहेत, आपल्याबद्दल पण आम्हाला आदर आहे. रामकृष्ण हरी. त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की शेवटी आपण ग्रामीण भागातनं, समाजातनं पुढे आलेलो कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्यातल्या बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत आणि आपण आपल्या पद्धतीने ते सांगायला जातो. म्हणून मित्रांनो, आज मला खरं तर भीमरावजींनी सांगितलेलं होतं तिथं कार्यक्रम घ्यायचा. आत्ता मी धनंजयला सांगितलं तर तो म्हणला मला नाही, तिथं मोठी सभा घ्यायची आणि तिथं मी भाषण करणार आहे. आणि त्याच्यामध्ये भीमरावजींनी असं सांगितलं. तर भीमरावजींनी मग म्हणले की दादा इथंच येतो, कारण वेळ पण कमी, आता तिकीट कुठल्या साहेबाला. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना माझी एवढीच विनंती आपल्याला सगळ्यांना, आपण चांगल्याच्या पाठीशी ताकद उभी करण्याचं काम करू. आपण एकमेकाच्या बद्दल आदर, जे आपल्या बाप दाद्याने आपल्याला प्रत्येकाचा रिस्पेक्ट करायला शिकवलेला आहे, वडीलधाऱ्यांचा आदर करायचा, सन्मान करायचा, अशा पद्धतीनं आपण एकमेकाशी वागूया. आया बहिणींशी देखील त्यांचा मान सन्मान अशा पद्धतीनं ठेवला पाहिजे. तिथंही एक चांगलं वातावरण, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न माझ्या चोपडा, जळगाव, बीड, जालना, वाशिम, पालघर या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या माझ्या सहकारी मित्रांनी केला पाहिजे, आमच्या मान्यवरांनी केला पाहिजे. अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि एकंदरीतच हे सगळं काम करत असताना आमच्या भीमराव धोंडे साहेबांची शिक्षण संस्था देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी चालवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तसं बघितलं तर 78ला राजकारणामध्ये प्रवेश केला. पहिल्यांदा ते विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं, पण 80 मध्ये त्यांनी तुमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातनं अपक्ष निवडून आले आणि मग त्यांनी काही मागं वळून बघितलं नाही. मला वाटतं 83 साली अंतोले साहेब मुख्यमंत्री म्हणजे त्या काळात असताना त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि 85ला ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेले होते. 2002-03 मध्ये आपल्या आष्टी तालुक्यातल्या जमिनीचं भूसंपादन लष्कराच्या काही कामाकरता मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार होतं, ते होऊ नये म्हणून त्यांनी आष्टी ते दिल्ली असा 1400 किलोमीटरची पायी मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये मला वाटतं 2000 नागरिक जवळपास सहभागी झालेले होते. आणि धोंडे साहेबांच्या या आंदोलनामुळं आष्टी तालुक्यातील जमीन घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने रद्द करावा लागलेला आहे. अशा पद्धतीनं एखादी गोष्ट आमच्या भीमराव धोंडे साहेबांनी मनामध्ये घेतली तर ती कडेला द्यायची, तिचा
पूर्णपणे त्याच्यातनं रिझल्ट घ्यायचा अशा पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी काम आहे. त्यांनी एकंदरीतच मला वाटतं 83 साली त्यांनी पहिली शिक्षण संस्था काढली आणि आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यांची शाळा आणि महाविद्यालय जवळपास 100 अंदाज आणि त्या युनिटमध्ये 5,000 कर्मचारी त्यांचं काम करतात. विचार करा, 5,000 कर्मचारी काम करतात म्हणजे किती मुलं मुली शिकत असतील. किती शिकतात हो? 40,000 मुलं मुली शिकतात. आज 40,000 मुला मुलींना उद्याच्या काळात त्यांना त्यांचा पायावर उभं करण्याच्या करता, त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी देण्याच्या करता अशा पद्धतीनं त्यांचं काम आहे. सामाजिक योगदान देखील त्यांचं मोठं आहे. आपल्या भागामध्ये मोठं त्यांनी मला सांगितलं की अजित पवार, मला 500 खाटांचं कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचंय. हे त्यांचं मनोदय, हे त्यांचं स्वप्न आहे. अशा पद्धतीनं हे सगळे माणसं एकदम एकंदरीत ताकदीची माणसं आहेत. मी एवढंच सांगतो, आज जे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये प्रवेश करतायत, आजपासून एकंदरीतच मी तुमच्या सर्व सहकाऱ्यांना सांगतो, तुम्हाला सगळ्यांना बळ देण्याचं काम हे पक्ष करेल. पक्षात तुमचा सगळ्यांचा योग्य मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल, आदर ठेवला जाईल. ही गोष्ट देखील मी सांगतो. कुठं काय कशा पद्धतीनं संधी द्यायची त्याच्या संदर्भामध्ये देखील तुम्ही काळजी करू नका. उद्याच्या जानेवारीपर्यंत या सगळ्या निवडणुका होणार आहेत. आचारसंहिता वेगवेगळ्या भागात आहे, परंतु हे आज पक्षप्रवेश करतायत. ह्याच्यातल्या काही सहकारी मित्रांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील उमेदवारी देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या वाशिम, पालघर, आमचं जालना, बीड आणि जळगाव ह्या भागातल्या माझ्या सहकारी मित्रांच्या बाबतीमध्ये केलं जाईल. मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा सांगतो, एक चांगल्या प्रकारचा निर्णय ह्या 5 जिल्ह्यातल्या मान्यवरांनी घेतला, कार्यकर्त्यांनी घेतला. पक्षाचा कार्यकर्ता हीच खऱ्या अर्थाने ताकद असते, तोच खऱ्या अर्थाने पक्षाचा कणा असतो. पक्षाच्या नेत्याच्या मागे जर कार्यकर्ता नसला तरी त्या नेत्याला किंमत नसते, याची जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे. आणि त्याच्यामुळं आपण त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनामध्ये आणू नका. आज तुम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकांच्या सह त्याचबरोबर अल्पसंख्याक या सर्वसामान्यांच्या सोबत राहिलेला आहे. कालही राहिला होता, आजही राहतोय आणि उद्याही राहणार आहे, याची ग्वाही मी आपल्या सर्व मान्यवरांना या निमित्तानं देतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास कामाच्या करता जे काही गरजेचं आहे त्याच्याकरता निधीची कमतरता पडणार नाही, अशा प्रकारचं नियोजन हे अर्थमंत्री म्हणून माझ्याकडनं त्या ठिकाणी केलं जाईल. ही पण ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आज त्या जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आजबेंचं पण त्यांना मागचे 5 वर्ष कामाची संधी मिळाली. त्यांच्याही काळामध्ये मी बरेच काही आष्टी पाटोदा शिरूरला देण्याचा प्रयत्न केला. आता बाकीचे सगळे भीमरावजी आणि इतर सगळे तुम्ही आलेला आहात, तुम्हाला पण तशाच पद्धतीनं आम्ही मदत करू. परंतु मुलांना शिकवा, मुलींना शिकवा, त्यांना चांगल्यातलं चांगलं शिक्षण घेऊ द्या. आपण शिक्षणाच्या करता एवढ्या सवलती देतो की गरीबातल्या गरीब घरामध्ये जरी मुलगा मुलगी जन्माला आले तरी त्याला त्यांच्या मनासारखं शिक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका आमची आहे, ती भूमिका महायुती सरकारची आहे आणि त्याच्यात फायदा सगळ्यांनी उचलावा अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना करतो. आज ज्यांनी जे प्रवेश करणार आहेत त्या सगळ्यांचं, भीमरावजींच्या सहित सर्व मान्यवरांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. कोणी येऊ नका.